आज खानदेशी बेत आहे. तर वांगे चिरलेले आहेत, छोटे वांगे आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आणि कुकरमध्ये करायची भाजी. लसूण घेतलाय थोडा, चॉप करून करते का? आणि हे सगळे जिन्नस आपलं ठेचून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. मिक्सीमध्ये. हां, त्याची पेस्ट करायचं आहे, म्हणजे ठेचा करायचा आहे. खलबत्त्यामध्ये केलेला टेस्टी असतो, पण कधी कधी लॅक ऑफ टाईममुळे आपण मिक्सीमध्ये करून घेतो. हे जिंजर थोडंसं त्यात शेड करून घातलं आहे वांग्यांवर. आता तेल गरम करायला ठेवलं आहे आणि फोडणीमध्ये मोहरी आणि हिंग घालायचं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता, आणि आपण करायची आहे. सो तिकडे तो ठेचा झालेला आहे आपला. आता आता आपण ते वाटण जे केलं होतं ते आपण आता ॲड करून ते चांगलं फ्राय करायचं आहे. मग हळद घालायची आहे. आता आपण फोडी ज्या केल्या होत्या आणि जिंजर शेड केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो ठेचा केला होता त्यात थोडं पाणी घालून फ्रीजमध्ये ठेवले की मग ते ढवळून ते पाणी घालायचं, 1 ग्लास पाणी, आणि त्या पाण्यामध्ये ती शिजवायची. जवळच आहे का खाली? हो, 1-1.5 किलोमीटर आपल्या याच्या सोसायटीतून बाहेर पडल्या. तिची बट्टी खरं तर तू हे करायला शूटिंग करायला जायला पाहिजे तिथे. मग बट्टीचा करून ये जा. ती आता एडिट करता येईल नंतर. अथर्व गाडी चार्जिंगला लावलेली, काढून घेशील आणि मग जाशील. आता चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. थोड्या पाण्यात शिजेल ते आता. हो. हो, मला वाटतं कोथिंबीर भरून घ्या. ही आमची मम्मी. आमची बेल वाजवली तरी चालते. बट्टी झाली की. आता तू काय लावलंय? वरण. आणि कणिक भिजवली. हा, ते बट्टी घडते ना. हां, ते यामध्ये काय काय घातलंय तेवढं सांग. कणिक, ओवा आणि हळद आणि दह्याने भिजवली. तेल टाकलं, मोहन तेल घातलंय थोडंसं. सोडा थोडासा. सोडा घातलाय, बेकिंग सोडा, आणि थोडं सॉफ्ट आहे, जास्त हार्ड नाही आहे. एवढंच पाहिजे. फार सैल बी नको, कडक बी नको. त्याचे 7 झाले पाहिजे. 7 याचे आणि त्याचे 7 असे पीस करून 15 करायचे. याप्रमाणे प्रत्येक गोळा हा फ्लॅट करून त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून ते आतमध्ये ऑइल ठेवून असा गोळा पॅक करायचा, जेणेकरून जेव्हा ती स्टीम करायला आपण ठेवू तेव्हा ती खूप खरपूस तयार होते. म्हणून तेल लावायचं असतं आतमध्ये. 15-20 मिनटं वाफवायचे. म्हणजे हा प्रोसेस आपली झालेली आहे. ते थोडं वाफवल्यानंतर फॅन खाली वाळवायच्या आणि मग त्या तुपात सोडायच्या, म्हणजे पाणी सुटलं की हां, तुपात भाजायच्या. पाणी बघायचं, गरम होत आहे, बॉईल नाही होते अजून. उकडायला लागलं की मग या प्रकारे हे ठेवायचं आहे. पण आता वरतून झाकण कसं ठेवणार आहे? झाकण मग दुसरे होते माझं ते
तिकडचं पीठ शिजतं. हे हां एक झाकण ठेवते. तर हे आपण ठेवले आहेत, अजून एक राहिली आहे. सगळ्या बसतील म्हणजे. सगळ्या बसतील मग ते छोटी तिला घेऊन जाईल नाही तर मोठीच घेऊन जाईल आता. ती तुझी आहे का? हां ते माझी आहे. मग मोठी झाली की घेऊन. ते लागतं का बरं त्याला त्याचे ते कणकण लागतं सगळे ग्लासला. जुनं झालं ना ते. झाले हो. हां मग म्हटलं नकोच मला ते काय मला लागत पण नाही. बरं. तर हे असे या प्रकारे स्टीम करून घ्यायचे. आता आपण हे झाकण ठेवायचं आहे त्यावर आणि 15 ते 20 मिनटं ना 15 ते 20. 5, 10, 15 मग ठेवून दे. ठेव आता. ते हां ठेव झाकण. बरं ते 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवर स्टीम करायचे. 20 मिनिट स्टीम केले आहे आणि त्यामुळे कॉफी झालेली आहेत बघा कसे क्रॅक गेले आहेत, म्हणजे ते व्यवस्थित कुक झालेले आहेत. आता गॅस ऑफ करून आपण ते गार होण्यासाठी फॅन खाली ठेवायचे आहेत थोड्या वेळ. या प्रकारे त्याची स्टीम जाऊ द्यायची आहे. इथे इंडियामध्ये असा वरचा सिलिंग फॅन असतो त्यामुळे लवकर गार होतात ते. असे ते गार झाले की मग नंतर ते आपण पॅनमध्ये तुपामध्ये फ्राय करायचे. इथं आपण एक एकला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या अगदी अलगद अशा बाहेर निघत आहेत. त्याला थोडी हवा लागल्यामुळे ते आता सुटायला लागले. ते बाहेर आले सगळं. आता ते रेडी आहे तुपामध्ये सोडण्यासाठी. सो हाफ प्रोसेस आपली झालेली आहे. 50% त्या कुक झालेल्या आहेत आणि आता फक्त त्या 50% तुपामध्ये करून घ्यायचे. खरपूस भाजून घ्यायचे. आधी गुलाबी करून घ्यायचे आणि मग झाकण ठेवून द्यायचं. तूप गरम केलं की थोडं पिंकिश करून घ्यायचं आहे, मग झाकण ठेवायचं आहे. दोघी साईडने पिंकिश कलर येईल असं भाजून घ्यायचं, मग झाकण ठेवायचं. ह्या ज्या क्रॅक जातात ही चांगली साईन आहे, त्याच्यामुळे ते कळतं की ती चांगली खरपूस भाजली गेली आहे किंवा खरपूस होणार आहे. तर थोडा हायवर आहे गॅस ना, आता लोवर केला आहे आणि आता झाकण ठेवणार आहे. तर हे किती वेळ ठेवायचं आहे? 2 मिनिटांना हलवत जायचं. बरं. 5 मिनिटाने ते पलटायचे असतात. 5 मिनिटाने ते पलटायचे असतात. दोन्ही साईडने चांगले खरपूस करायचे असतात. अर्चना थांब 1 मिनिट. टाकले मला दह्यावर लागतं. थांबा. या प्रकारे आपली वांग्याची भाजी पण फेटून झाली आहे. छान अशी पेस्ट केलेली आहे, छान शिजून. आणि या बट्टे आपल्या रेडी आहे. मस्त छान. आणि वांग्याच्या भाजीबरोबर एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गीता US रसोईला. थँक्यू. बाय बाय.